जिथपर्यंत पोचता येईल तेवढं पोचतो. खरं तर बाप्पा पावला असं म्हटलं पाहिजे तुमच्या सरकारला. एक मोठं आंदोलन मुंबईत झालं, मात्र यशस्वीरित्या सगळे जण वापस गेले आहेत असं म्हटलं पाहिजे. एकंदरीत हे आंदोलन होत असताना मात्र बरीच प्रश्न निर्माण झाली, आपल्याला सुद्धा माहिती आहे. त्यात खास जे एक ज्याला म्हणू शकतो एक खोचक टीका म्हणायची, वक्तव्य म्हणायचं, ते राज ठाकरेंचं होतं की ही मंडळी इथे कशी आली ती एकनाथ शिंदेंना विचारा, असं त्यांनी म्हटलं. नक्की काय म्हणायचं होतं त्यांना असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे सगळ्यात आधी मी तुम्ही म्हणालात की बाप्पा पावले विघ्नहर्ता सगळे विघ्न दूर करतो, आणि आम्ही नेहमीच सांगतो की राज्यावरचं संकट विघ्न दूर कर, बळीराजा सुखी होऊ दे, लाडक्या बहिणी आमच्या, लाडके भाऊ, शेतकरी, वारकरी, कष्टकरी सगळ्यांच्या जीवनामधले सगळी संकट अरिष्ट दूर करून त्यांच्या जीवनामध्ये समाधानाचे दिवस येऊ दे, ही आमची मागणी असते. आणि मला वाटतं बाप्पा हा विघ्नहर्ता आहे आणि त्यांनी सगळी विघ्न दूर केलेली आहेत. या बाबतीमध्ये नव्या मुंबईमध्ये जेव्हा मी वाशीमध्ये मागच्या वेळेस त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती आणि तिथून ते पुन्हा परत गेले होते मनोज जरांगे पाटील, त्यावर म्हणजे तिथून ते आले गेले पुन्हा का आले असं त्यांना विचारायचं असेल, परंतु पत्रकारांना त्यांनी वेगळा प्रश्न विचारायला पाहिजे होता, ज्यांच्यामुळे हे आरक्षण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही दिलं होतं 13% आणि 12%, ते हायकोर्टात आम्ही टिकवलं होतं. पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी टिकवलं नाही, ज्यांना अपयश आलं, त्यांनी पत्रकारांना विचारायला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारा. पण ज्यांनी आरक्षण दिलं त्यांना प्रश्न विचारण्यास त्यांनी सांगितलं. मला वाटतं सगळ्याला मी उत्तरं दिलेली आहेत. आणि ते आरक्षण रद्द झाल्यानंतर